खासदार आणि माजी खासदारांच्या वेतन भत्त्यामध्ये वाढ झाली आहे। खासदाराचं वेतन 1 लाख रुपयांवरून 1,24,000 करण्यात आलं, तर दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आलाय। दुसरीकडे माजी खासदारांची पेन्शन 25,000वरून 31,000 रुपये केली आहे। विधिमंडळ समित्यांची उद्या घोषणा होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे याबाबत एकमत झालं। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झालाय। विधानसभा उपाध्यक्षांसाठी बुधवारी निवडणूक होणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केली आहे। उद्या दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। राष्ट्रवादीकडनं राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे। मुंबईमधील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे एकमेकांच्या समोर आले होते। बैठकीत मुंबईतल्या रस्त्यांच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे। तर प्रत्येक वॉर्डात सीसी रस्त्यांच्या कामासाठी एक समन्वयक अधिकारी नेमा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले। आपल्या शिक्षणाचा पाया कमजोर असून जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी केलं। 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नसून खोटं बोलत असतील तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणीच्या वाढीव निधीबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं। सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपये देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं, तर सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलं। सामाजिक न्याय खात्यातील विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40% जागा रिक्त आहेत। खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सभागृहात याबाबतची कबुली दिली आहे। कर्मचारी भरतीला सरकारकडनं मान्यता मिळत नसल्यानं कंत्राटी तत्वावर कर्मचारी घेतले जात असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। म्हणून तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी तहसीलवर आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयात घुसून राडा केलाय। उत्पन्न दाखले, आदिवासी दाखले आणि इतर दाखल्यांवर 3 ते 4,000 रुपये लाच घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या असा ठराव जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडलाय। विधानसभेचा ठराव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते ऍक्शन मोडवर आलेत। उद्या दुपारी 12 वाजता मनसे पक्ष कार्यालय राजगडला ही बैठक पार पडणार आहे। कुणाल कामरा प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटलेत। कुणाल कामराला तातडीने अटक करा अशी मागणी अर्जुन खोतकरांनी केली, तर कामरानं याआधी देखील अनेकांवर अशीच टीका केली आहे। त्याची मानसिकता तशी असल्याचा हल्लाबोल शंभूराज देसाईंनी केलाय। विधिमंडळ पायऱ्यांवर शिवसेनेनं आंदोलन केलंय। कुणाल कामराविरोधात शिवसेना आमदार आक्रमक झालेत। कुणाल कामरावर कारवाई करून कुणाल कामराच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे। कामराचा बोलविता धनी कोण आहे त्याला देखील अटक करा अशी मागणी त्यांनी केली। कोण गद्दार कोण खुद्दार हे सर्वांना माहिती असून कामराला कोणी सुपारी दिली असा सवाल फडणवीसांनी केला, तर अतिशय खालच्या दर्जाची टीका योग्य नसून अशा गोष्टी महाराष्ट्रात सहन करणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। तर कुणाल कामरानं ज्या स्टुडिओतनं एकनाथ शिंदेंविषयी गाणं गायलं तो स्टुडिओ अनधिकृत असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। महापालिकेने चौकशी करून स्टुडिओवर कारवाई करावी अशी मागणी देखील सरनाईक यांनी केली आहे। कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी विधान परिषदेत केली आहे। तर कामराच्या खात्यामध्ये कुणी पैसे जमा केलेत का याची सुद्धा तपासणी केली जाईल असंही कदमांनी सांगितलं। सरकार कुणाल कामरावर कठोर कारवाई करेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलं। शिवसेना कार्यकर्त्यांनी कामराच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांनी निषेध केलाय। शिंदेंबाबत कॉमेडी करणाऱ्या कामराच्या ऑफिसमध्ये गुंड पाठवून त्याच्या ऑफिसची तोडफोड करता असं म्हणत जलील यांनी निषेध केलाय। शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। कोरटकरला अटक केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे।
आता घर बसल्या ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळणार आहे. महाराष्ट्रामधील मुद्रांक प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक बदल करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर झालं. त्यामुळे आता कुठेही कधीही ऑनलाईन स्टॅम्प शुल्क भरता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. त्यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीनं पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. यापूर्वी रेल्वे स्थानकांवर रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच तिकीट खिडकी होती. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभं राहावं लागत होतं. लोकल ट्रेनच्या मोटरमन कॅबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवर अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढलाय. केबिनची काच आणि कोच बॉडीमधील पोकळी नवीन वॉटरप्रूफिंग तंत्रज्ञानावर आधारलेल्या पदार्थानं भरून काढण्यात आली आहे. मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड मुंबई विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन केलंय. उन्हाळ्यातील सुट्टीच्या निमित्तानं प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान दर बुधवारी मध्यरात्री 12:55 एलटीटी रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटणार आहे. मुंबई महापालिकेकडनं पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षा स्वच्छ असल्याचं अहवालात स्पष्ट झालं. पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादेमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे 1.5 कोटी मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा पालिकेनं केला आहे. मुंबई महानगरपालिकेनं नाल्यांमधनं गाळ काढण्याच्या कामांसाठी कंत्राटदाराला छायाचित्रासह 30 सेकंदाचं चित्रीकरण बंधनकारक केलं. 2 महिन्यात 80% नालेसफाई करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं केलंय. नाल्यांमधनं गाळ काढण्याचे कार्यादेश 22 मार्चला देण्यात आले. 25 मार्चपासून गाळ काढण्याची कामं सुरू होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विशेष स्वच्छता मोहीम राबवून घेतली. 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत साफसफाई सुरू होती. यामध्ये एकूण 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. यात एकूण 158 टन राडारोडा, 35 टन कचरा संकलन झालं. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथ इथल्या करवले गावातील जमिनीचा तिढा 10 वर्षांनंतरही सुटलेला नाहीये. पालिकेनं या जमिनीसाठी 10 कोटी रुपये दिलेत. गेल्या 10 वर्षात कचरा विल्हेवाटीसाठी नवं तंत्रज्ञान आल्यामुळे या जागेची आता गरज उरली नसल्यानं जागेसाठीचा पाठपुरावा थांबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईत 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं. पोलिसांनी या वाहन चालकांवर कारवाई करत 526 कोटींचा दंड आकारला. त्यातील 157 कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर 369 कोटींची थकबाकी राहिली आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथ गतीनं सुरू आहे. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदाराची कानं उघडणी करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. पहाडी गोरेगाव मधील इमारतींची पाण्याची देयकं म्हाडानं थकवली आहेत. अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या या इमारतींची पाण्याची 35 लाखांची देयकं थकवली आहेत, तर 20 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं. त्यामुळे म्हाडानं तातडीनं थकबाकी भरावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. डम्पिंग ग्राउंडवर ज्वालाग्राही मिथेन वायू निर्माण होतो. त्यामुळे अनेक वेळा पॉकेट फायर अर्थात आगी लागतात. या घटना रोखण्यासाठी पालिकेकडनं एरोबिक एन्झाईम आधारित जैव संवर्धक वापरलं जातं. एन्झाईम आधारित जैव संवर्धकामुळे कचऱ्याचं लवकरच विघटन होऊन दुर्गंधी कमी होते. देशामधील विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होतीये. फेब्रुवारी महिन्यात देशात एकूण 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत 11.4% वाढ झाली आहे. मुंबईकरांना लवकरच 15 दिवसांमध्ये पासपोर्ट मिळणार आहे. अर्जदाराच्या कागदपत्रामध्ये कोणतीही समस्या नसेल तर पोलीस पडताळणी केवळ एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पासपोर्टसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. महावितरण 250 मेगावॉट वीज साठवणार आहे. त्यासंबंधी कराराला महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली. हा करार एकूण 12 वर्षांसाठी असेल. त्यानुसार 250 मेगावॉटसाठी दर महिन्याला 5,47,50,000 रुपये खर्च महावितरण करणार आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 795 बसेस मालकीच्या आहेत. एका वर्षात त्यांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे. दर महिन्याला 60 ते 70 बसेस टप्प्याटप्प्यानं बंद केल्या जात आहेत. त्यामुळे यावर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा ताफा शून्य होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढते। मुंबईकरांना देखील कडक उन्हाचे चटके लागतायत। सांताक्रूजमध्ये 34° तापमान नोंद झालंय। यावेळी हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा सुटल्या। केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं मुंबईमध्ये 4X बँड रडार बसवले। 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली। त्यामुळे अतिवृष्टीची माहिती 5 ते 6 तास आधीच मिळणार आहे। यातून संभाव्य जीवित किंवा वित्तहानी टाळायला मोठी मदत होईल। राज्यात राबवण्यात आलेल्या 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिमेतनं 40,471 क्षयरुग्ण सापडले। क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आणि 13 महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ही मोहीम राबवली। उन्हाळ्याचे आणखी 3 महिने शिल्लक असताना मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात केवळ 39% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। आरेनंतर मुंबई मेट्रोचा आणखी एक प्रकल्प वादात सापडलाय। उत्तनमधील डोंगरी कारशेडला नागरिकांनी विरोध केला। कारशेडसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे। यासाठी पर्यावरण प्रेमींनी जनआंदोलनासह न्यायालयीन लढाईची तयारी दर्शवली आहे। पवई IITच्या कॅम्पस परिसरात अचानक 12 फुटांची मगर आढळली। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। ज्या ठिकाणी मगर आढळली आहे त्या ठिकाणी लहान मुलांचा देखील वावर होता। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतायत। कल्याणमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या श्रेयवादावरून शिवसेनेचे पदाधिकारी आमने सामने आले। शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिला शिवसैनिकानं भर रस्त्यावर चांगलंच धारेवर धरलं। त्यावेळी दोन्ही गट एकमेकांच्या समोर एक जोरदार घोषणाबाजी झाली। त्यामुळे भर रस्त्यातच गोंधळ झाला। मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजूला अघोरी विद्येचा प्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचा आरोप होतोय। न्यायालयाच्या बाजूलाच नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, हळदी कुंकू लावून पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाईचा फास आवळलाय। बँक घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या झारखंडमधील 47 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाला अटक केली आहे। हॉटेल मालकानं आरोपीकडनं 15 कोटी रुपये घेतल्याचं समोर आलेलं आहे। राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत। वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी तब्बल 7,634 कोटी रुपयांची फसवणूक केली। सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक लूट पुणेकरांची केली आहे। पुण्यात 6,000 कोटींची फसवणूक झाली आहे, तर मुंबईत 888 कोटी 29 लाखांची फसवणूक झाल्याचं शासकीय संकेतस्थळावरून समोर आलं। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कॅम्प 5 मधील अनधिकृत गाड्यांवर कारवाई केली। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 12 दुमजली गाड्यांपैकी 6 गाड्यांवरच महापालिकेच्या पथकानं कारवाई केली आहे। उल्हासनगर महापालिकेनं 22 मार्चपर्यंत 126 कोटी 10 लाखांची मालमत्ता कराची रक्कम वसूल केली। गेल्या काही वर्षातली ही विक्रमी वसुली असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केलाय। पालिका प्रशासनानं 24 फेब्रुवारीपासून शहरात अभय योजना लागू केली होती। सीबीआयनं सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी 1000 सोशल मीडिया पोस्टची तपासणी केली। त्यात कुठलेही तथ्य आढळलं नाहीये। दरम्यान आत्महत्या प्रकरणातल्या सुशांतच्या बहिणी रिया चक्रवर्ती अशा दोघांनाही क्लोजर रिपोर्ट देण्यात आला।